नमस्कार, माझं नाव अतुल. मी डॉग ट्रेनर आहे, डॉग हँडलर आहे. जर तुमच्या घरामध्ये जर एखादा डॉग असेल 4 वर्षापासून आणि परत जर तुम्ही एखादा कॅट घरामध्ये पाळायची जर तुमची इच्छा झाली असेल की नाही आम्हाला कॅट घ्यायचा आहे, मांजर घ्यायचा आहे घरामध्ये, तर तो डॉग जो आहे 4 वर्षापासून तो डॉग तुम्हाला म्हणजे ते जे कॅट तुम्ही घेऊन आलेला आहे घरी, तर त्याच्याशी लवकर सोशलाइज तो होणार नाही, लवकर त्याची फ्रेंडशिप होणार नाही. कारण का तो 4 वर्षापासून तुमच्या घरात राहतोय आणि एखादा प्राणी जर तुमच्या घरात कुठला दुसरा आणला तुम्ही, तर ते जेलसी टाईप होतात की बाबा नको, की हा का आला इथं घरामध्ये वगैरे, कारण त्यांना आवडत नाही, कारण ते त्यांचं घर असतं. तर अशा वेळेस तुम्ही काय करा की 1 आठवडा किंवा 2 आठवडे किंवा 1 महिना जोपर्यंत त्यांची फ्रेंडशिप होत नाही, जोपर्यंत त्यांची चांगली ओळख होत नाही, तोपर्यंत कॅटला पिंजऱ्यामध्ये ठेवा, नाहीतर डॉगला पिंजऱ्यामध्ये ठेवा. आणि मग कॅट तर त्या डॉगच्या जवळ जाऊन वास घेऊ दे, फिरू दे, जेणेकरून त्यांना कळू दे की बाबा नाही हा इथंच राहतोय, म्हणजे सवय लागेल. किंवा कॅटला पिंजऱ्यामध्ये ठेवा, डॉगला सोडा, तो तिथे जाईल, वास वगैरे घेईल, परत येऊन शांत बसेल. असं जर तुम्ही केला तर मग तो सोशल होईल चांगला, आणि सोशल झाल्यानंतर मग त्यांची फ्रेंडशिप होईल, तरच फ्रेंडशिप होईल, नाहीतर पण त्यांची फ्रेंडशिप होणार नाही. एकदम जर तुम्ही सोडला, कॅट आणलेला नाही माझा डॉग काय करत नाही, जर त्यांनी पकडलं तर भरपूर अपघात होऊ शकतो. त्याच्यामध्ये कॅटचाच म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होईल, कारण ऑब्व्हियसली डॉग मोठा आहे. तर तुम्ही तसं करू नका. जर तुम्ही एखादं कॅट घेत असाल आणि घेतला असाल, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना सोशल करा, त्याची फ्रेंडशिप करा, 1 महिना त्यांना व्यवस्थित दोघांची ओळख करून द्या, जेणेकरून हे प्रॉब्लेम होणार नाही. थँक्यू.